नमस्कार मित्रांनो, मी श्री प्रमोदजी सस्ते. आपण पाहत आहात ॲट प्रगती चळवळ. आज मी उभा आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या श्रद्धास्थान असलेला श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात. लाखो वारकऱ्यांच्या मुखातून एकच जयघोष घुमत आहे, पुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. हा जयघोष आपण रोज ऐकतो, पण कधी विचार केला आहे का या जयघोषात सर्वप्रथम पुंडलिक का येतो? देवापूर्वी भक्ताचे नाव का घेतले जाते? आजचा आपला विषय हाच आहे. माझ्या पाठीमागे बघताय विठ्ठल रुक्मिणीचं जे मंदिर आहे, त्याचं प्रवेशद्वार नामदेव पायरी. आता नामदेव सुद्धा हा भक्त होता. देवापेक्षा आधी भक्ताचे नाव का? आपण म्हणतो पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की देव स्वतःच्या भक्ताच्या सेवाभावाने इतका प्रसन्न झाला की त्याने भक्ताच्या नावानेच स्वतःची ओळख स्वीकारली. भारतीय अध्यात्मात ही अत्यंत विलक्षण घटना आहे. यातून एक मोठा संदेश मिळतो. जिथे निस्वार्थ सेवा आहे तिथे परमेश्वर आहे. पुंडलिकाची कथा आणि तिचा आधुनिक अर्थ. कथेनुसार पुंडलिक सुरुवातीला आई वडिलांकडे दुर्लक्ष करणारा होता, पण त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली. त्याने माता पित्याची सेवा हीच खरी ईश्वर सेवा मानली. याच वेळी श्रीकृष्ण स्वतः त्याला भेटण्यासाठी आले, पण पुंडलिक सेवेत व्यस्त होता. त्याने देवाला विटेवर थांबण्याची विनंती केली. देव थांबले. यातून आपल्याला काय शिकायला मिळते? देवाला पूजा हवी नसते, तर कर्तव्यनिष्ठा आणि सेवाभाव हवा असतो. मला वाटतं श्री क्षेत्र पंढरपूर हे याच कथेवरती आजही उभे. विठ्ठल विटेवरती का उभा आहे हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. मित्रांनो, मंदिरात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेताना एक गोष्ट लक्षात घ्या. तो सिंहासनावर बसलेला नाही, तो विटेवरती उभा आहे. दोन्ही हात कमरेवरती आहेत. याचा अर्थ काय? जणू तो प्रत्येकाला विचारत आहे, तुझे कर्तव्य पूर्ण झाले का? आज लाखो वारकरी पंढरपूरमध्ये आहेत. कर्तव्य सोडून भक्ती करणे हे देवाला मान्य नाही. तू समाजासाठी काय केले? तुझ्या आई वडिलांची सेवा केली का? तू अन्यायाविरुद्ध उभा राहिलास का? मला वाटतं हे प्रश्न विठ्ठलाच्या मूर्तीवरती आपल्याला पाहायला मिळतात. विठ्ठलाची ही मूर्ती केवळ धार्मिक नाही, तर सामाजिक संदेश देणारी आहे. आणि ती योग्य 28 विटेवर उभा आणि तो संदेश या ठिकाणी देते. वारी म्हणजे लोकशाहीचा उत्सव. या मंदिरात श्रीमंतही येतो, गरीबही येतो, शेतकरी येतो, कामगारही येतो, विद्यार्थी येतो. आज कोण येत नाही या ठिकाणी? स्त्री पुरुष सर्व जाती धर्मातील लोक इथे येत आहेत. माझ्या पाठीमागे बघता लाखोच्या संख्येनं आपण या ठिकाणी वारकरी असे, कामगार असे सर्व लोक या ठिकाणी येत आहेत. वारीत कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही. जी समतेची संस्कृती आहे. आज जग समानतेबद्दल बोलते, पण वारकरी परंपरा शेकडो वर्षापासून ती जगत आलेली आहे. संतांनी दिलेला सामाजिक संदेश. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, ज्ञान सर्वांसाठी. ज्ञान फक्त ठराविक व्यक्तीसाठी नाहीये, ते सर्वांसाठी खुलं. हे संत ज्ञानेश्वरांनी सांगितलं. तुकाराम महाराज म्हणाले, दंभ सोडा. आज प्रत्येक व्यक्ती कुठे ना कुठेतरी दंभामध्ये अडकलेला आहे, आणि ते तुकोबा महाराजांनी सांगितलं आपल्याला. नामदेव महाराज म्हणाले, देव सर्वांचा आहे, नॉट अ प्रायव्हेट प्रॉपर्टी. सार्वजनिक मालमत्ता ही देव आहे. आणि आपण बघतो चोखा मिळाला तर काय म्हणाले, जात माणसाची ओळख नाही. आज जातीमध्ये माणूस हा अडकलेला आहे, आणि ते मला वाटतं चोखोबांनी सांगितलंय. सावतामळे, गोरा कुंभार, सेवा नावी, जनाबाई या संतांनी आपल्या कर्मातून दाखवून दिले की श्रम हेच पूजन आहे. आजचा समाज आणि संतांचा आरसा. आज हजारो लाखो लोक या ठिकाणी संतांच्या पालखीबरोबर आलेले आहेत. आज आपण मंदिरे मोठी बांधतो, पण माणसामधील अंतरही मोठे करतो. सावतामळी माळ्यांचे, तुकोबा महाराज मराठ्यांचे आपण देवाला सोन्याचे दागिने अर्पण करतो, पण गरीबाला 2 शब्दांची माया देत नाही. आपण अभिषेक करतो, पण भ्रष्टाचारही करतो. हे संतांनी शिकवलेले धर्मजीवन नाही.
संतांनी सांगितले, माणूस मोठा, बाकी सर्व नंतर. आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं आज लाखो भाविक या ठिकाणी येतात. रामकृष्ण रामकृष्ण. युवकांसाठी एक संदेश देऊ इच्छितो. आजच्या तरुणांनो, वारीतून शिका. काय शिका? पहिली गोष्ट शिस्त. दुसरं, आज बाबा माझ्यासोबत उभे आहेत, शिस्त. संघटन खूप महत्वाचं आहे. समर्पण, अनन्य भावे जर आपण भक्ती केली तर पांडुरंग आपला आहे. व्यसनमुक्त जीवन, मला वाटतं जीवनात सर्वात महत्वाचं व्यसनमुक्त जीवन. आणि सामूहिक जबाबदारी. मोबाईलवर तासनतास घालवण्यापेक्षा संतांचे अभंग वाचणं आवश्यक आहे. समाज समजून घेणं आवश्यक आहे. देश समजून घेणं आवश्यक आहे. स्वतःला घडवणं आवश्यक आहे. आज दुसऱ्यावरती बोट करणं खूप सोपं आहे, परंतु स्वतःला घडवणं त्याकडे कुणीही लक्ष देत नाही आता. आणि मला वाटतं ते खूप महत्वाचं आहे. पर्यावरण आणि पंढरपूर याचा जर आपण संबंध बघितला तर खूप मोठा संबंध आहे. पर्यावरण, पंढरपूर म्हणजे केवळ मंदिर नाही, ही एक संस्कृती आहे. वारकरी समाजाची संस्कृती आहे. चंद्रभागा नदी स्वच्छ ठेवणे, परिसर स्वच्छ ठेवणे, प्लास्टिकचा वापर टाळणे, भाविकांना सहकार्य करणे, ही देखील एक भक्तीच आहे. आता आजच्या काळात, स्वातंत्र्य काळ, संविधानिक लोकशाहीमध्ये भक्त पुंडलिक आज असतात तर काय असतं? आज भक्त पुंडलिक असतात तर तो काय सांगितलं असतं? भक्त पुंडलिकाने काय सांगितलं असतं? तो म्हणाला असता, आई वडिलांची सेवा करा, ज्येष्ठांचा सन्मान करा, शेतकऱ्याचा आदर करा, प्रामाणिकपणे काम करा. कुठलंही काम असो ते प्रामाणिकपणे केलं पाहिजे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवा, स्वतः उठा. समाज जोडण्याचे काम करा, समाज तोडण्याचे काम अजिबात करू नका. आणि कारण मला काय वाटतं, समाज जोडण्याचं काम हे खूप मोठं आहे. आणि कारण हीच खरी विठ्ठल भक्ती आहे. निश्चितपणे हीच खरी विठ्ठल भक्ती आहे. शेवट एकच सांगतो मित्रांनो, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या या पवित्र परिसरातून मी एवढेच सांगू इच्छितो, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल हा केवळ धार्मिक जयघोष नाही, तो भारतीय संस्कृतीचा संदेश आहे. तो सेवेचा संदेश आहे. तो समतेचा संदेश आहे. तो कर्तव्याचा संदेश आहे. तो मानवतेचा संदेश आहे. चला, आज आपण विठ्ठलाकडे फक्त काही मागायला जाऊ नका. एक संकल्प करूया, आई वडिलांचा सन्मान करू. प्रामाणिकपणे कुठलेही काम असो प्रामाणिकपणे करू. आपण समाजात भेदभाव करणार नाही. स्वच्छता राखू. सत्य, सेवा आणि समतेच्या मार्गाने चालू. तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने म्हणू शकतो, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. मी प्रमोदजी सस्ते प्रगती चळवळीच्या माध्यमातून आपणा सर्वांना विठ्ठलाच्या चरणी सद्बुद्धी, सेवा, समता आणि समाज परिवर्तनाची प्रेरणा लाभो हीच प्रार्थना करतो. जय हरी विठ्ठल. ज्ञानोबा माऊली तुकाराम. पुंडलिका वरदा हरी विठ्ठल.